बिथरलेली म्हैस चढली थेट टेरेसवर. मुरगुडमध्ये आठवडी बाजार दिवशीचा थरार. सकाळची वेळ. मुरगुड शहरातील बाजारपेठ परिसरामध्ये नागरिक आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. इतक्यात आठवडी बाजारासाठी आणण्यात आलेली तेजस मोरे यांच्या मालकीची एक म्हैस अचानक बिथरली आणि धावतच बाजारपेठेकडे आली. अचानक धावणाऱ्या म्हैशीमुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. ही म्हैस नामदेव भाट यांच्या पोळातून धावत गेली आणि थेट पायऱ्या चढत सुहास चौगुले यांच्या घराच्या टेरेसवर पोहोचली. टेरेसवर चढल्यानंतर म्हैसीने तेथे असलेले सोलर पॅनल आणि फुलांच्या कुंड्यांची मोडतोड केली. म्हैस अजूनही आक्रमक असल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रमक म्हैस टेरेसवरून थेट खाली उडी घेण्याच्या स्थितीमध्ये होती. यावेळी संतोष सोनुले या तरुणांनी धाडस दाखवत म्हैशीला शांत केले. यावेळी त्यासोबत अभिषेक सोनुले, सतीश साळोखे, आकाश भाट, सोमनाथ यर्नाळकर आणि राहुल पाटील या तरुणांनी धाडस दाखवत पुढे येत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर त्या बिथरलेल्या म्हैशीला शांत करत सुरक्षितपणे खाली उतरवलं. या घटनेमुळे काही काळ बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक तरुणांच्या धाडसामुळे मोठा अपघात टळला. या थरारक घटनेची चर्चा मात्र दिवसभर मुरगुड शहरामध्ये सुरू होती. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह